नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 17 आणि 18 ऑगस्टला झालेल्या तलाठी भरतीच्या पेपरमधील आलेले सर्वच शिफ्टमधील प्रश्न घेतो आहोत, जेणेकरून ज्यांची परीक्षा व्हायची आहे त्यांना पुढील पेपर कसा असेल किंवा त्या पेपरमधील प्रश्नांचे स्वरूप कसे असेल याचा एक अंदाज येईल आणि त्यांना अभ्यासाला एक दिशा मिळेल। चला तर मग सुरू करूयात। पहिला प्रश्न बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली असा एक प्रश्न होता आणि त्याचे उत्तर आहे मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली आहे मुंबईला। नंतरचा प्रश्न बघा कसा होता, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आणि त्याचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी। नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे लेखक कोण असा प्रश्न होता। उत्तर आहे त्याचे डॉक्टर नरेंद्र जाधव हे त्याचे उत्तर आहे। पुढील प्रश्न बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली असाही प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी। पुढील प्रश्न बघा, SNDT विद्यापीठाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आलेला आहे आणि त्याचे उत्तर आहे महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी SNDT विद्यापीठाची स्थापना केली आहे। पुढील प्रश्न बघा, स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केला आणि उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी। नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अधिक प्रमाणामुळे पुढीलपैकी कोणता परिणाम होतो आणि येथे पुढीलपैकी म्हणजेच त्या पेपरमध्ये ऑप्शन दिलेले होते, आपण ऑप्शन घेतले नाही आहेत, फक्त प्रश्न जसाचा तसा घेतला आहे आणि त्या ऑप्शनमधील उत्तर आहे ऑलोपेसिया। पुढील प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ख्रिश्चन समाज कोणत्या राज्यात राहतो आणि उत्तर आहे केरळ राज्यात। मित्रांनो 2011च्या जनगणनेवर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हा टॉपिक अभ्यासणे गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा, मार्क झुकरबर्ग यांचा जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये कितवा क्रमांक आहे असा प्रश्न होता करंटवरचा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 8वा क्रमांक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, स्वर्णसिंह समितीने किती मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती आणि उत्तर आहे 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती। आणि मित्रांनो या समितीने शिफारस केलेल्या 5 शिफारसी आणि इतर 5 अशा मिळून 10 मूलभूत कर्तव्ये आणि आता आणखी एक कर्तव्य जोडण्यात आले, त्यामुळे 11 मूलभूत कर्तव्ये आहेत। पुढचा प्रश्न बघा, नवीन राज्य निर्मितीचे कलम कोणते असाही प्रश्न आलेला होता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 2 हे नवीन राज्य निर्मितीचे कलम आहे। पुढील प्रश्न बघा, नागरिकता किती प्रकारे जाऊ शकते असा प्रश्न आलेला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर आहे 3 प्रकारे, नागरिकता 3 प्रकारे जाऊ शकते। नंतरचा प्रश्न बघा, झाडाचे वय कसे ठरवतात हा विज्ञानावरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे खोडांवरील वर्तुळांवरून झाडाचे वय ठरवले जाते असे या प्रश्नाचं उत्तर आहे। नंतरचा प्रश्न बघूयात, 2022 मध्ये दुसरे ईशान्य ऑलिम्पिक कोणत्या राज्यात भरविण्यात आले आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मेघालयमध्ये। 2022 मध्ये दुसरे ईशान्य ऑलिम्पिक मेघालयमध्ये भरवण्यात आले होते। नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो, राज्य माहिती आयुक्तांचे निवृत्ती वय किती असा प्रश्न आलेला आहे आणि उत्तर आहे 65 वर्षे एवढे। त्यापुढचा प्रश्न बघूयात, कोणत्या जीवनसत्वाला ब्लड क्लॉटिंग विटॅमिन असे म्हणतात असा हा विज्ञानावरचा प्रश्न आलेला होता। मित्रांनो विज्ञानावर सुद्धा बरेचसे प्रश्न आलेले आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे विटॅमिन के। मित्रांनो विटॅमिन के हे रक्त गोठणाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण असे जीवनसत्व किंवा विटॅमिन आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे। नंतरचा प्रश्न बघा कसा होता, पृथक्करणीय कलम यावर आधारित एक प्रश्न होता आणि त्याचे उत्तर आहे कलम 10 हा RTI वर आधारित असा प्रश्न होता। पुढील प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटले जाते हा इतिहासावरील प्रश्न होता आणि उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक असे म्हटले जाते। मित्रांनो TCS ने ही परीक्षा घेताना सर्वच टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहे, हे लक्षात घ्यायचे। नंतरचा प्रश्न बघा, 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांच्या बाबतीत घडलेली घटना कोणती, म्हणजे तिथे काही पर्याय दिलेले होते आणि त्यापैकी 1905 मध्ये घडलेली घटना विचारलेली आहे, तर उत्तर आहे बंगालची फाळणी। हा सुद्धा इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे मित्रांनो। पुढील प्रश्न बघा, जैन धर्माची विभागणी किती पंथात केली जाते हा जैन धर्माच्या इतिहासातील एक प्रश्न आहे। मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवरती जैन धर्माच्या इतिहासावरील सर्वच प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आलेले आहेत आणि त्याबाहेर या पंथावर प्रश्न जाणार नाही याची खात्री आहे,
कारण त्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच जैन धर्माविषयी माहिती घेतलेली आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो प्रश्न किंवा तो व्हिडिओ बघू शकता. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे 2 पंथांमध्ये जैन धर्माची विभागणी केली गेलेली आहे आणि ते पंथ आहेत श्वेतांबर आणि दिगंबर असे हे पंथ आहेत. या पुढील प्रश्न बघा. 1799 मध्ये कोणते युद्ध झाले? हा सुद्धा एक इतिहासावर आधारित प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध. 1799 मध्ये चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध झाले आहे. पुढील प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती आहे? हा सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे 82.14% एवढे पुरुष साक्षरतेचे प्रमाण आहे. आणि मित्रांनो, भारतातील एकूण साक्षरतेचे प्रमाण आहे 74.4% एवढे. त्यापैकी स्त्री साक्षरतेचे प्रमाण आहे मित्रांनो 65.46% आणि पुरुष साक्षरतेचे प्रमाण आहे 82.14% एवढे. नंतरचा प्रश्न बघूया. महालवारी पद्धतीतील महाल या शब्दाचा अर्थ काय? आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो गावांच्या समुदायापासून बनलेला समुदाय. अशा पद्धतीने हे उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न बघा. भारतीय हवामानाची विषमता कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक आढळते? अशा पद्धतीचा सुद्धा एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर आहे दख्खनचे पठार. नंतरचा प्रश्न बघूयात. कोणत्या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीतील उभयचर असे म्हटले जाते? मित्रांनो, आपली स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर विज्ञान सिरीज आपण घेतलेली आहे. त्यामध्ये बरेचसे विज्ञानाचे प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ब्रायोफायटा. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीतील उभयचर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. भूकंप क्षेत्र संबंधी नकाशा कोणत्या संस्थेने तयार केला? हा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे मित्रांनो भारतीय मानक संस्था या संस्थेने भूकंप क्षेत्र संबंधी नकाशा तयार केला आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार कलम 359 ने कोणाला दिला आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे आपले उत्तर आहे राष्ट्रपती यांना. आणि मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे असा सुद्धा यावर प्रश्न तयार होतो आणि त्याचे उत्तर राहील 359 या कलमामध्ये. काही प्रश्न मोठ्या आणि काही छोट्या स्वरूपाचे प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न बघा. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? हा प्रश्न दिलेला आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे आणि ही स्थापना 18 ऑक्टोबर 1906 मध्ये करण्यात आलेली आहे. असा पण प्रश्न येऊ शकतो की डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कधी करण्यात आली? तर त्याचं उत्तर होईल 18 ऑक्टोबर 1906 मध्ये. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? आणि आपले उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक आहेत गोपाळ गणेश आगरकर आणि या वृत्तपत्राची सुरुवात झाली आहे मित्रांनो 1888 मध्ये. नंतरचा प्रश्न बघा. महात्मा गांधी यांच्या जातीव्यवस्थेबाबतीत विचारांबाबत कोणी टीका केली होती? हा इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रश्न आलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. महात्मा गांधी यांच्या जातीव्यवस्थेबाबतीत विचारांबद्दल टीका केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. नंतरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी हायड्रा गट कोणता? पुढीलपैकी म्हणजे तिथे ऑप्शन असतील त्यापैकी इथे हायड्रा गट विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो निडारिया. निडारिया हा एक हायड्रा गट आहे. मित्रांनो, आपण घेत असलेले हे सर्व प्रश्न 17 आणि 18 तारखेला झालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेमधील प्रत्येक शिफ्टमधील घेतलेले प्रश्न आहेत आणि यामध्ये मराठीचे आणि जीकेचे बरेचसे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणि नंतरचा प्रश्न बघूयात. कॉलीकॅल्सिफेरॉल हे कशाचे नाव आहे? हे एक वैज्ञानिक नाव आहे आणि ते नाव कशाचे आहे तो प्रश्न इथे विचारलेला आहे. हा विज्ञानाचा एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आहे विटॅमिन D3. कॉलीकॅल्सिफेरॉल हे विटॅमिन D3 चे एक वैज्ञानिक नाव आहे आणि मित्रांनो विटॅमिन D2 चे वैज्ञानिक नाव आहे एर्गोकॅल्सिफेरॉल. विटॅमिन D2 चे वैज्ञानिक नाव काय आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे सुद्धा लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न बघूयात. COP27 परिषद 2022ला कोठे भरली होती? ते ठिकाण विचारले आहे.
जिथे COP27 परिषद 2022ला भरली होती. आणि या प्रश्नाचे आपले उत्तर आहे शर्म अल शेख. इजिप्तमधील शर्म अल शेख इथे COP27 परिषद 2022ला भरली होती, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 13वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा 2023 कोठे पार पडली? हा महिला हॉकी टीमवर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खेळाशी संबंधित आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश येथे 13वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा 2023 भरली होती. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेशने महाराष्ट्राला 5-1 असा पराभव दिला आणि विजेती ठरली आणि उपविजेती ठरली आहे महाराष्ट्र टीम. नंतरचा आपला प्रश्न बघूयात. 1858च्या कायद्यानुसार पहिला व्हॉइसरॉय कोण बनला आहे? हा पण एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॅनिंग. हा 1857च्या कायद्यानुसार पहिला व्हॉइसरॉय बनलेला आहे. इतिहासातील प्रश्न आहे मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा व्हायची आहे पुढे आहे त्या विद्यार्थ्यांना पेपर कसा येईल याचे स्वरूप कळण्यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूयात. कोणत्या कलमानुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे? आणि ते कलम विचारलेले आहे की कोणत्या कलमानुसार. आणि आपले उत्तर आहे कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या स्वरूपातील प्रश्न विचारण्यात आले होते. कोणाला पेपर सोपा होता, कोणाला कठीण होता, परंतु आपला अभ्यास हा जोमाने असू द्यावा मित्रांनो. पुढील प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यातील पुरुष साक्षरता किती आहे? पुरुष साक्षरतेचे प्रमाण विचारलेले आहे मित्रांनो. 2011च्या जनगणनेवर सगळ्याच शिफ्टमध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे 2011ची ही जनगणना आपल्याला डीपमध्ये अभ्यासायची आहे. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 96.11% एवढी केरळमधील पुरुष साक्षरतेचा प्रमाण आहे, टक्केवारी आहे. आणि मित्रांनो, केरळमधील एकूण साक्षरतेचे प्रमाणाची टक्केवारी आहे 94% एवढी. नंतरचा प्रश्न बघूयात. ग्रामगीता कोणी लिहिली? साधा आणि सोपा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे संत तुकडोजी महाराज यांनी. ग्रामगीता लिहिली आहे संत तुकडोजी महाराज यांनी. काही प्रश्न सोप्या पद्धतीचे आहेत आणि काही कठीण पद्धतीचे आहे, पण सगळ्याच टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे सर्वच टॉपिक महत्त्वपूर्ण आहेत. आणि नंतरचा प्रश्न बघा. अक्करमाशी ही कोणाची आत्मकथनपर कादंबरी आहे? आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे शरणकुमार लिंबाळे. अक्करमाशी ही शरणकुमार लिंबाळे यांची एक आत्मकथनपर कादंबरी आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो रयतवारी पद्धती केव्हा सुरू करण्यात आली? हा प्रश्न आहे मित्रांनो. TCS पॅटर्ननुसार सर्व विषयांचा समावेश असणारे छोटे छोटे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा आपण उपयोग घेऊ शकता. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे 1820 मध्ये रयतवारी पद्धती सुरू झाली 1820 मध्ये, आणि सर्वप्रथम ही सुरू झाली मद्रास येथे. नंतरचा प्रश्न बघा. नई चेतना योजना ही योजना कशाशी संबंधित आहे? आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे लिंग आधारित समानता याशी संबंधित आहे नई चेतना ही योजना. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे मित्रांनो PM पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम कालावधी. इथे PM पायाभूत सुविधा विकास या कार्यक्रमाचा आपल्याला कालावधी विचारला गेलेला आहे. करंटचा हा प्रश्न आहे. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे 2023-24 ते 2026-27 हा या कार्यक्रमाचा कालावधी दिलेला आहे मित्रांनो. नंतरचा आपला प्रश्न बघूयात. SNDP चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ या राज्याशी संबंधित आहे. आणि मित्रांनो, या SNDPची स्थापना झाली होती 1903 मध्ये, आणि या SNDPचे पहिले अध्यक्ष होते श्री नारायण गुरु हे. नंतरचा आपला प्रश्न आहे मित्रांनो मूलभूत हक्कांचा पहिला लेखी पुरावा कोणता? अशा पद्धतीचा एक प्रश्न आलेला आहे, आणि त्या प्रश्नाचे उत्तर आहे मॅग्ना कार्टा 1215. मूलभूत हक्कांचा पहिला लेखी पुरावा आहे मॅग्ना कार्टा 1215. नंतरचा प्रश्न बघा. माझी जन्मठेप हे कोणाचे पुस्तक आहे? मराठीवर आधारित हा प्रश्न आहे, आणि उत्तर आहे विदा सावरकर, म्हणजेच काय तर विनायक दामोदर सावरकर. माझी जन्मठेप हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. नंतरचा प्रश्न बघा. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही प्रसिद्ध कृती कोणाची आहे?
आणि उत्तर आहे प्रवीण बांदेकर यांची. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही प्रवीण बांदेकर यांची एक प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. पुढचा प्रश्न बघा, हिमालयातील सर्वात उंच व सतत बर्फाच्छादित असलेली श्रेणी कोणती? इथे श्रेणी विचारलेली आहे आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे बृहद हिमालय किंवा हिमाद्री किंवा ग्रेटर हिमालय अशी वेगवेगळी नावे या श्रेणीला दिलेली आहे. हिमालयातील ही सर्वात उंच व सतत बर्फाच्छादित असलेली श्रेणी आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न बघा, सुशील सुशांती ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खेळ व त्याशी संबंधित व्यक्ती असा महत्त्वपूर्ण एक छोटासा व्हिडिओसुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा आपण बघू शकता. आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे बॅडमिंटन. पुढचा प्रश्न बघा, फुलपाखरू हे कोणत्या संघात येते? उत्तर आहे आर्थ्रोपोडा या संघात. नंतरचा प्रश्न आहे गोदावरीताई परुळेकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे? आत्मचरित्र विचारलेलं आहे आणि उत्तर आहे जेव्हा माणूस जागा होतो हे गोदावरीताई परुळेकर यांचे आत्मचरित्र. पुढचा प्रश्न बघूयात, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? हा सुद्धा एक प्रश्न होता आणि या प्रश्नाचे उत्तर होते गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणते आहे? दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर होतं कर्मयोग. हे स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. पुढील प्रश्न बघूयात, बखर एका राजाची हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आणि उत्तर आहे वि. सरदेशमुख या लेखकाचे बखर एका राजाची हे एक प्रसिद्ध असे पुस्तक आहे. या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधान जनविकास योजना कशाशी संबंधित आहे? आणि त्याचं उत्तर आहे अल्पसंख्याक याच्याशी. नंतरचा प्रश्न बघा, माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? असा प्रश्न होता आणि त्याचे उत्तर आहे महर्षी वीरा शिंदे यांचे माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र आहे. नंतर बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड काय आहे? हा सायन्सचा एक प्रश्न होता आणि याचे उत्तर आहे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. पुढील प्रश्न बघा, सर्वात जास्त प्रथिने असणारे वनस्पती पदार्थ कोणते आहे? आणि दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर होतं डाळ. हे सर्वात जास्त प्रथिने असणारे वनस्पती पदार्थ आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आणि उत्तर आहे अण्णाभाऊ साठे. फकीरा या कादंबरीचे लेखक आहे अण्णाभाऊ साठे आणि यांची ही एक प्रसिद्ध अशी कादंबरी आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? या पद्धतीचा एक प्रश्न होता आणि प्रश्नाचे उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आहे. नंतर बघा, एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे मित्रांनो आणि उत्तर आहे एकच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे असा या म्हणीचा अर्थ होतो. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी लोहाचे सर्वात जास्त प्रमाण कशात आहे? दिलेल्या पर्यायांपैकी आपलं उत्तर होतं योग्य मॅग्नेटाईट. हे लोहाचे सर्वात जास्त प्रमाण यामध्ये असते. नंतरचा प्रश्न बघा, उणीव या शब्दाचा समानार्थी शब्द इथे विचारलेला आहे आणि उणीव या शब्दाचा समानार्थी शब्द होतो कमतरता. उणीव म्हणजे कमतरता. पुढील प्रश्न बघा, स्मृतिचित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? असा प्रश्न विचारलेला होता आणि उत्तर आहे प्रश्नाचे लक्ष्मीबाई टिळक. स्मृतिचित्र हे पुस्तक लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे. नंतरचा प्रश्न बघूयात मित्रांनो, भारतातील पहिले कार्बनयुक्त राज्य कोणते? अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हे भारतातील पहिले कार्बनयुक्त राज्य आहे. त्यापुढचा प्रश्न कसा होता बघूयात, शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बेशिस्त. विरुद्धार्थी समानार्थी शब्द वाक्प्रचार म्हणी सगळंच याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. नंतरचा प्रश्न बघा, काळजाला घर पाडणे याचा वाक्प्रचार विचारलेला आहे आणि आपले उत्तर आहे अतिशय दुःख होणे. काळजाला घर पाडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अतिशय दुःख होणे. पुढील प्रश्न बघा, ओठ या शब्दाचा समानार्थी शब्द. ओठ या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे आणि उत्तर आहे ओष्ठ. असा ओठ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे?
2011च्या जनगणनेवर प्रश्न बरेच आलेले आहेत मित्रांनो. आणि उत्तर आहे लक्षद्वीप. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. पुढचा प्रश्न बघा, भिजकी वही हा कथासंग्रह कोणाचा आहे? आणि उत्तर आहे अरुण कोलटकर. भिजकी वही हा कथासंग्रह, प्रसिद्ध असा कथासंग्रह आहे मित्रांनो, तो आहे अरुण कोलटकर यांचा. पुढील प्रश्न बघा, उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द इथे विचारलेला आहे आणि उत्तर आहे आनंद. उत्कर्ष म्हणजेच आनंद असा समानार्थी शब्द विचारलेला होता. पुढचा प्रश्न बघा, थॉमस मुनरो यांनी कोणती जमीन महसूल पद्धती सुरू केली? आणि प्रश्नाचं उत्तर आहे रयतवारी पद्धती. थॉमस मुनरो यांनी रयतवारी ही जमीन महसूल पद्धत सुरू केली होती. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, G20 क्लायमेट परिषद 28 जुलै 2023 रोजी भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे चेन्नई येथे. आणि मित्रांनो, G20वर सुद्धा प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न आलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बालकामगार कायदा कधी संमत करण्यात आला? यावर प्रश्न आला होता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 23 डिसेंबर 1986 रोजी बालकामगार कायदा संमत करण्यात आला होता, असा हा प्रश्न होता. त्यापुढचा प्रश्न बघा, खट्याळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारले होते मित्रांनो आणि उत्तर आहे खट्याळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शांत. त्यापुढील प्रश्न बघूयात, 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढलिंग गुणोत्तर आहे? हा एक प्रश्न होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे 2011वरील आणि या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ या राज्यात सर्वात जास्त प्रौढलिंग गुणोत्तर आहे भारतातील. हे 2011 नुसार सांगण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघा, युगंधर या कादंबरीचे लेखक कोण? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि उत्तर आहे शिवाजी सावंत. मित्रांनो, शिवाजी सावंत हे प्रसिद्ध आणि प्रख्यात असे लेखक आहेत. त्यांच्या बऱ्याचशा कादंबऱ्यासुद्धा प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न बघा, महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशात झाली? महिला हॉकी या स्पर्धेवर सुद्धा 2-3 प्रश्न आलेले आहेत आणि उत्तर आहे कॅनडा या देशात महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा भरवण्यात आली होती. उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? समानार्थी शब्द विचारला आहे आणि उत्तर आहे खिल्ली. उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द होतो खिल्ली. पुढचा प्रश्न बघा, 2011 नुसार म्हणजेच 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती? आणि उत्तर आहे 382 प्रति चौरस किलोमीटर किंवा किमी एवढी भारतातील लोकसंख्येची घनता सांगण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघा, अतिराग आणि भीक माग या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे. मित्रांनो, म्हणीसुद्धा बरेचसा विचारलेल्या आहे प्रत्येक शिफ्टमध्ये. उत्तर आहे रागामुळे कोणतीच गोष्ट साध्य होत नाही असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यापुढचा प्रश्न बघा, दूधसागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? आणि उत्तर आहे मांडवी नदीवर. गोव्यातील मांडवी नदीवर दूधसागर हा धबधबा आहे. अशा पद्धतीचे प्रश्न बरेच विचारले आहेत. पुढचा प्रश्न बघा, उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द विचारला आहे आणि उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुत्साही. पुढील प्रश्न बघूयात, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? आणि उत्तर आहे समाज स्वास्थ्य हे मासिक र.धो. कर्वे यांनी सुरू केलेले आहे. मित्रांनो, मासिकांवर वृत्तपत्रांवर सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत. नंतरचा प्रश्न बघूयात, डोळ्याचे पारणे फेटणे याचा वाक्प्रचार विचारलेला आहे आणि उत्तर आहे समाधान वाटणे. डोळ्याचे पारणे फेटणे याचा वाक्प्रचार होतो समाधान वाटणे. पुढचा प्रश्न बघा, लोकसंख्या विभाजन वर्ष कोणते? आणि आपले उत्तर आहे 1921 हे लोकसंख्या विभाजन वर्ष म्हणून मानले जाते. पुढील प्रश्न बघूयात, समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली? आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली आहे. त्या पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे धावली? आणि उत्तर आहे कोलकाता येथे. भारतातील सर्वात पहिली अंडर वॉटर मेट्रो ही कोलकाता येथे धावली आहे किंवा सुरू झाली आहे. पुढील प्रश्न बघा, LM सिंघवी समितीची स्थापना कधी झाली? आणि उत्तर आहे 1986 मध्ये. LM सिंघवी या समितीची स्थापना झाली आहे 1986 मध्ये. पुढचा प्रश्न बघूयात, भारतात ग्रीनफील्ड विमानतळ किती आहेत? या पद्धतीचा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 11. भारतात 11 ग्रीनफील्ड विमानतळे आहेत. पुढील प्रश्न बघूयात,
सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले प्रथम 3 राज्य कोणते? 3 राज्य विचारलेली आहेत आणि ती राज्य आहेत मित्रांनो तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य आहेत तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. यात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक येतो. नंतरचा प्रश्न बघा, रातांधळेपणा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? आणि आपले उत्तर आहे व्हिटॅमिन ए किंवा जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो. विज्ञानाचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघा, गोगलगाय आणि पोटात पाय या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे आणि या म्हणीचा अर्थ होतो बाहेरून चांगली वाटणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती. गोगलगाय आणि पोटात पाय याचा हा अर्थ आहे. नंतरचा प्रश्न बघूयात, माहितीच्या अधिकार नियमानुसार माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यास उशीर झाल्यास त्याला दिवसाला किती दंड भरावा लागतो? या पद्धतीचा एक प्रश्न होता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 250 रुपये प्रति दिवसाला. माहितीच्या अधिकार नियमानुसार माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यास उशीर झाला तर त्याला दिवसाला 250 रुपये इतका दंड आकारण्यात येतो. तर मित्रांनो, हे होते आपले 17 आणि 18 तारखेला झालेल्या तलाठी भरतीच्या पेपरमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. याने आपल्याला सरावाला मदत होईल. भेटूया अशाच माहितीसह आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.